तिघही देवतांनी आपलं प्रत्येकाचं स्वरूप त्या ठिकाणी त्यागलेलं आहे. स्वयं भगवान शिव हे सोम रूपाला म्हणून चंद्रमा म्हणून त्या ठिकाणी प्राप्त झाले. स्वयं भगवान दुर्वासा म्हणून या ठिकाणी शिवजी प्राप्त झाले आणि स्वयं भगवान दत्तात्रय म्हणून त्या ठिकाणी जन्माला आले. असे तिही देव एकत्रित होऊन स्वयं दत्त भगवान त्या ठिकाणी बालक स्वरूपाला जन्माला आले. बोली श्री दत्त भगवान की जय. स्वयं पत्नी सोबत अत्रि ऋषींनी कुलाद्री पर्वतावर तपश्चर्या सुरू केली. खूप दिवसापर्यंत घोर तपश्चर्या दोघी पती पत्नींनी केली. कशासाठी? संतान प्राप्तीसाठी. त्यावेळेस मात्र त्यांच्याकडे पाहून ज्यावेळेस ते तपश्चर्या करत होते तर एका मंत्राचा जप करत होते. शरणम तम प्रपद्येयम हम य एव जगदीश्वर प्रजात्मा आत्मसमामयम प्रयच्छति चिंतयन. प्रभु आप मेरी यहाँ आइए, मेरे यहाँ बालक रूप में आप आइए और मेरे यहाँ अवतरित हो जाइए. संतान रूप में मेरे यहाँ पे आइए, मेरे घर में रहिए, बालक रूप में आइए. आता प्रभू म्हटल्यावर ते देव आले. कोणत्याही देवाचं या ठिकाणी नावाचं वर्णन केलेलं नाहीये. शरणम तम प्रपद्येयम प्रभु हम आपकी शरण में आए हैं. स एव जगदीश्वर आप तो जगत के ईश्वर हो. प्रजात्मा प्रजा मात्मा समामय्यम हम आपकी प्रजा है. हम सबके ऊपर कृपा करिए. प्रयच्छ त्विति चिंतन हम आप ही का चिंतन करते. प्रभु आप जगदीश्वर है, मेरे यहाँ पे आइए. आता जगदीश्वर म्हटल्यावर तिघही जगदीश्वर आहे की नाही. ब्रह्मा विष्णू महेश तिघांना असं वाटलं. ब्रह्माजींना वाटलं हे मला बोलवतात, कारण नावाचा तिथे उल्लेख नव्हता. शिवजींना वाटलं हे मला बोलवतात आणि भगवान विष्णूंना वाटलं की मलाच बोलवतात. एकाच वेळेस तिघांनीही त्या ठिकाणी आले. तिघही आले आणि जगदीश्वर म्हटल्याबरोबर तिघही आले. विचारलं अरे तुम्ही नेमकं कोणत्याही देवाचं उच्चारण, कोणत्याही देवाच्या नावाचं उच्चारण करत नाही, सरळ जगदीश्वर म्हणत आहात. नेमकं आम्ही तिघांपैकी कोणाला समजावं. तर त्यावेळेस वृष हंस सुपर्णस्थान स्ववै स्वैश्च हैश्च चिन्हतान. त्यावेळेस मात्र स्वयं आता त्यांच्या चिन्हांद्वारे दोघेही पती पत्नींनी डोळे उघडले. अनुसया आणि अत्रि ऋषींनी डोळे उघडल्याबरोबर आता कोणत्या चिन्हावर कोणते देव विराजमान आहेत त्यानुसार भगवंताला ओळखलं. वृषभावर बैलावर कोण विराजमान होते? स्वयं नंदीवर होते, म्हणजे साक्षात शिव होते. आणि ज्यावेळेस समोर पाहिलं हंस आहे त्याच्यावर मात्र ब्रह्माजी ओळखले गेले. इकडे मात्र गरुड आहे आणि गरुडावर स्वयं महाविष्णू बसलेले आहेत. तिघही देवतांचं दर्शन केलं आणि तिघांनाही हात जोडून विनंती केली. प्रभु आपको प्रणाम है. ते ब्रह्म विष्णु गिरीशा प्रणतोस्म्य हम तेभ्यं क एव भवतां सह इहो पहुतः एकामयभं भगवान विबुध प्रधान चित्तीकृत प्रजननाय कथम सयूनम. प्रभु आप हमारा प्रणाम स्वीकार करें, लेकिन हमारी तो ये इच्छा है चाहे आप में से कोई भी हो, चाहे आप तीनों हो, चाहे आप में से एक हो, चाहे दो हो, आप हमारे यहाँ बालक रूप में आकर के हमको माता पिता का सुख प्रदान करिए. ज्यावेळेस मात्र भगवंता ने सांगितलं तो धास्तु कोई बात नहीं हम आ जाएंगे, लेकिन एक को आने के लिए नहीं कहा, दो को आने के लिए नहीं कहा. क्या कहा? आप तो जगदीश्वर है, आप सब हमारे यहाँ पे आए और बालक रूप में हमारे यहाँ आकर के माता पिता स्वरूप हमको सुख प्रदान करे. ज्याला जायचंय त्याने शांततेने जा. सांगायची गरज नाही की आम्ही चाललोय, है की नाही. शांततेने जा. अशा प्रकारे या ठिकाणी जसं मागितल्याबरोबर दोघेही पती पत्नी आपल्या कुटियामध्ये वापस आले. पण अनुसूया माता जी होती ना ती पतिव्रता होती आणि तिच्या पतिव्रताची जी महिमा होती यत्र तत्र सगळीकडे पसरत होती. त्यावेळेस मात्र नारद महर्षींनी विचार केला आता भगवंताला भूतलावर विचरण करण्यासाठी यायचंय. कोणते? दुसरे रुद्र भगवंताचा अवतार होणार आहे. किती? 11 रुद्र आहेत ना. आता दुसरी रुद्र भगवान अवताराला येणार आहेत. मग अवताराला येण्यासाठी आपल्याला तरी काहीतरी क्रियाकर्म
काहीतरी लीला रचायला हवी. नारद महर्षी गेले कुठे? प्रथमतः तर कैलासावर गेले. कैलासावर गेल्याच्या नंतर तिथे मात्र पार्वती मैया, गौरी मैया, जगदंबा माता, जगत जननी आई पूजा करत होती भगवान शंकराच्या लिंगेची. त्या ठिकाणी मात्र विस्तार वर्णन करू लागले अनुसुया मातेचं. अरे मैंने तो सुना है धरती पर एक देवी आई है जिसका नाम है अनुसुया, अत्रि ऋषि की पत्नी कहलाती है और ऐसी पतिव्रता नारी है जिसका हाथ तो कोई दुनिया में नहीं पकड़ सकता. अरे देवी मैया आप भी नहीं, इतनी उनकी महिमा है. अच्छा मेरे से कोई बड़ी पतिव्रता हो ही नहीं सकती. अच्छा कैसे दिखती है? सुंदर भी बहुत है. अच्छा सुंदरी है, कोई बात नहीं. अरे मेरे से तो कोई बड़ी पतिव्रता हो भी नहीं सकती और मेरे से सुंदरी, कोई बात नहीं. देखो तुम देखना नारद, अभी मैं ऐसी लीला रचाती हूँ कि मेरे से कोई बड़ी पतिव्रता हो नहीं सकती. कोई बात नहीं मैया, आपकी तो जय हो, आपकी तो आप तो हम पर सदा ही कृपा बनाए रखना. त्यावेळेस मात्र नारद महर्षींनी त्या ठिकाणी आपली लीलेचं काम सुरू केलं. इकडे गौरी मैयाला मात्र भडकून कुठे निघाले? पुन्हा वैकुंठामध्ये निघाले. तिथे लक्ष्मी मैया चरण सेवा करत होती. मैया आपकी तो जय हो. अरे आप तो पूरे जगत की माता है. अरे आप तो अपने प्रभु की ऐसी सेवा करती है कि आपसे तो बड़ी पतिव्रता कोई ही नहीं. लेकिन मैंने एक नाम सुना है. किसका? बोले धरती पर एक अनुसुया नाम की एक पतिव्रता नारी है जिसका कोई भी तप भंग नहीं कर सकता. अच्छा मेरे से बड़ी पतिव्रता? बोले हाँ मैया आपसे सुंदर भी बहुत है. अच्छा कोई बात नहीं नारद, अभी तुम देखो. तिथून मात्र भडकून पुन्हा निघाले ब्रह्मलोकामध्ये. तिथे जी ब्रह्मानी होती तिलाही पुन्हा तसंच भडकवलं. तिघही पत्नींना म्हणजे तिघही देवींना आपले कान भरून नारद महर्षींनी आपली लीला पूर्ण केली. तिथून निघून गेले. तिघही देवींनी ठरवलं संध्याकाळची वेळ आणि आपल्या आपल्या पतिदेवाला सांगतात बघा धरतीवर अनुसुया एक नारी राहते. आम्ही ऐकलं की ती फार मोठी पतिव्रता नारी आहे आणि आमच्यापेक्षाही तिचं तप जास्त आहे आणि एवढंच नाही सुंदरीही खूप आहे. आमची इच्छा आहे तुम्ही जा आणि काय करा त्या नारीचं पतिव्रता व्रत खंडन करा. त्यावेळी झालं असं तिघही देवींनी आपापल्या पतीला पाठवलं आणि तुलसीदासजी महाराज वर्णन करतात, मी बोलत नाही. नारी विवश नर सकल गोसाई नाचत नट मरकटकी नाही. नारीच्या पुढे नराला मात्र हार मानावीच लागते. ज्या प्रकारे एखादा मदडी बंदर नाचवतो ना, असं म्हटलं. मी नाही बोलत बरं, राम राम राम, मला अजून 5 दिवस काढायची तिथे, मी बोलत नाही असं कोण म्हणतात? तुलसीदासजी महाराज म्हणतात. त्याच प्रकारे स्त्री आपल्या इशाऱ्यावर प्रेमापोटी आपल्या पतिदेवाला सर्व काही काम आपल्या इच्छेनुसार करून घेते. त्याच प्रकारे तिघही देवींनी आपल्या पतिदेवांना पाठवलं. पतिदेवाने एक संन्यासाचं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी गेले. योगीजनांचं रूप धारण करून अलग निरंजन म्हणून त्या ठिकाणी जयकर लावला. तिथे अनुसुया माता आपल्या कुटियातून बाहेर आली. जी प्रभु, बोले हमको भिक्षा चाहिए. जी कोई बात नहीं, भिक्षा अभी लाती हूँ. बोले हमारी एक शर्त है. बोले कैसी भिक्षा चाहिए? बोले आप निर्वस्त्र होकर के हमको भिक्षा दीजिए. कोणी सांगितलं? तिघही देवतांनी ज्यावेळेस मागणी केली निर्वस्त्र होऊन आम्हाला भिक्षा द्या. अनुसुया माता पतिव्रता नारी विचार करू लागली, अरे निर्वस्त्र होऊन भिक्षा देणं. त्यावेळेस मात्र पुन्हा आतमध्ये गेली. जे आणलेलं होतं ते बाजूला ठेवलं. पतिदेवाचं स्मरण केलं. अत्रि ऋषी त्याच काळामध्ये त्या क्षण त्या ठिकाणी उपस्थित झाले. अत्रि ऋषींना सगळं काही वृत्तांत सांगितला की प्रभू आपल्या ठिकाणी आपल्या घरामध्ये कुटियाजवळ 3 ऋषी आलेले आहेत. भिक्षा तर मागतात, माझ्या हाताने पण निर्वस्त्र होऊन भिक्षा मागतात. कशी काय द्यावी? मी अनुसुया, माझं नाव, मी पतिव्रता नारी आहे. काही हरकत नाही देवी, चिंता करू नका, याचं उत्तर माझ्याकडे आहे. कमंडलूतलं जल हातामध्ये दिलं, आमंत्रित केलेलं जल. एक काम करा, हे जल घ्या आणि मात्र हे मंत्र मी तुम्हाला देतो, मंत्र बोलून त्यांच्यावर शिंपडून द्या आणि त्यानंतर तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता. झालं असं. मायबाप अत्रि ऋषींनी हातामध्ये जे जल दिलं, अनुसुया माता गेली, मंत्र म्हटला आणि ते जल मात्र तिघही त्या देवतांवर शिंपडल्यावर ते तिघही देव बालक म्हणून त्या ठिकाणी अनुसुयेदारी जेव्हा तिन्ही देव आले, अनुसुयेदारी जेव्हा तिन्ही देव आले, ब्रह्मा महेश विष्णू तिन्ही बाळ झाले, ब्रह्मा महेश विष्णू तिन्ही बाळ झाले. विद्यावीर लाभे तुझला नव
सदा दत्तराया, मुखी तुझे नाम राहो सदा दत्तराया, असो देवराया, असो देवराया. त्याच प्रकारे जसे ते तीनही देव आले आणि पाणी शिंपडल्याबरोबर आमंत्रित केलेलं जड ज्यावेळेस त्या देवतांवर शिंपडले गेलं, त्याच ठिकाणी ते सगळे तिघही देवता बालक स्वरूपाला प्राप्त झाले. अतिऋषी बाहेर आले. देवी, आता तुम्ही मागितलेली भिक्षा पूर्ण करू शकता. कारण का देवीने असं केलं? आमंत्रित केलेलं जल त्यांच्यावर टाकणं एक प्रकारे त्यांच्या मनाविरुद्धही होऊ शकत होतं. एक पतिव्रता नारी असं करते का करू शकते? कारण जर आपल्या घरातून आपण कोण आहेत? गृहस्थी आहेत. आणि आपल्या गृहस्थी धर्मामध्ये आपल्याकडे जर कोणी काही वस्तू मागायला येत असेल आणि तो जीव कोण आहे? यती स्वरूपाला प्राप्त आहे, म्हणजे संन्यासी स्वरूपाला प्राप्त आहे, आणि संन्यासाचं रूप घेऊन आपल्याकडे मागतोय आणि तो जर विमुख जात असेल तर आपल्या गृहस्थी धर्माला काही उपयोग नाही. कारण आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे. सगळ्यात जास्त जर धन्यता कोणत्या वर्णाश्रमाला दिली असेल ना तर धन्यो गृहस्थाश्रम, ग्रस्ताश्रमाला दिलेले सगळ्यात जास्त धन्यता. ह्याच्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रमाला एवढी धन्यता दिली नाही, वानप्रस्थाला नाही दिली, संन्यासाला नाही दिली, एवढी ग्रस्तला. कारण का? ग्रस्तीपासूनच हे संन्यासी उत्पन्न होतात. म्हणून त्या ठिकाणी आपल्या दारातून विमुख जाता कामा नये. तिघही बालक उचलले, तीनही पाळणे त्या ठिकाणी दोघं पती पत्नींनी तयार केले. तीनही पाळण्यांमध्ये अनुसूया मात्याने तीनही बालकांना झोपवून दिलं आणि निर्वस्त्र होऊन त्या ठिकाणी त्यांना दूधही पाजलं आणि त्या ठिकाणी आपलं मागितलेलं त्यांनी जे होतं ते पूर्ण केलं. आणि आपली स्वतःची जी ममता होती एक आई या स्वरूपाला सुद्धा त्या प्राप्त झाल्या. झालं असं मायबाप इकडे तर खूप दिवस झालं. आता अनुसूया माता आणि अतिऋषी आपल्या बालकांना जणू काय आम्ही माता पिता हे आमचे तिघं बालक असं म्हणून त्या ठिकाणी मात्र त्या तिघांचं पालन पोषण करतायत. आई वडिलांचं स्वरूप त्यांना प्राप्त झालेलं आहे. अतृषींनी ओळखले हे सर्वसामान्य मनुष्य नाही, हे कोण आहे? साक्षात त्रिदेवे जे जगदेश्वर आहेत. ब्रह्मा विष्णू महेश आपल्या घरामध्ये आलेले आहेत. यांना असं तसं सोडायचं नाही. मायबाप रोजची सेवा सुरू झाली. पण इकडे तिघही पत्न्या वाट बघतायत. कितीतरी दिवस झाले आपले पती अजून घरी आलेले नाही. काय करायचं? तिघही पत्नी एकत्रित आल्या. आपसामध्ये संवाद साधला. जायचं कसं? त्या ठिकाणी पुन्हा तिघांनीही ज्या प्रकारे यतिरूप धारण केलं होतं तिघ देवतांनी पुन्हा याच स्वरूपाला प्राप्त झाल्या. तिघही देव्या गेल्या अनुसूया मातेच्या दरबारामध्ये, द्वारात गेल्या आणि अलक निरंजन म्हणून त्या ठिकाणी मोठ्याने जयकारा लावल्याबरोबर अनुसूया माता बाहेर आल्या आणि बोले, काय पाहिजे? आम्हाला भिक्षा तर पाहिजे, पण आमची एक अट आहे. काय अट आहे? तुमच्या घरामध्ये जे 3 बालक आहेत ना ते बालक सुद्धा आम्हाला पाहिजे. बालक कसं काय पाहिजे? कारण ते बालक आमचे पुत्र आहेत, तुम्हाला कसं काय? बोले, अरे ते जरी तुमचे पुत्र आहेत. मग अतृषी त्या ठिकाणी बाहेर आले, म्हणले, अरे ते केवळ आमचे पुत्र नाहीत, तुम्हाला माहिती हे कोण आहे? कोण आहे? हे साक्षात जगदीश्वर आहेत. जगताचे चालक, मालक, करता, धरता, संहार करता, सर्व करता काही हेच आहेत. आणि यांना तुम्हाला असंच कसं काय सोपून देऊ? तिघही देवा म्हणाला, अरे हे जसे जगदीश्वर आहे, आम्ही भिकारी नव्हे, योगीजन नव्हे, आम्ही जगत माता आहोत. त्याच ठिकाणी मात्र स्वयं जे यतिरूप त्यागून दिलं आणि स्वयं जे रूप त्यांचं होतं ना त्या स्वरूपाला पुन्हा प्राप्त झाल्या. तिघही देवींचं आपल्या दाराशी आगमन झालेलं. दोघं पती पत्नींनी दर्शन केलं. घरामध्ये बोलवलं, देवी मैया तुम्ही आलात, आमच्यावर कृपा केली, तुम्हाला तुमचे पतिदेव वापस पाहिजेत. हा, आम्हाला माफ करा. तुमचं पतिव्रता व्रत खंडन करण्यासाठी आम्ही आमच्या पतिदेवाला पाठवलं होतं, पण तुमचं व्रत खंडन न करता तुम्ही मात्र तुमचं व्रत तसंच राहू दिलं. पण आम्हाला आमचे पती तरी वापस करा. वापस पाहिजे? तुम्ही पाठवलं, आता तुम्हीच घेऊन जा. कसं घेऊन जायचं? तिघही बालक एकासारखे दिसत आहेत, काय करावं? तिघही पत्नींना ओळखू येत नाही. बालकाला कसं ओळखावं कोणता आपला पती आहे म्हणून? त्या ठिकाणी तरीही विनंती केली देवतांना. दोघं पती पत्नींचे हात जोडून मात्र पाय क्षमा मागितली. क्षमा मागितल्याबरोबर माफ केलं. हां, काही हरकत नाही, मी तुम्हाला काय करतो, क्षमा देतो, काही हरकत नाही. तिघही पुन्हा देवतांना दोघं पती पत्नींनी विनंती केली, प्रभू जसे तुम्ही माझ्या या घरामध्ये आला होता त्या स्वरूपाला तुम्ही पुन्हा प्राप्त व्हा, बालकाचं स्वरूप सोडा. तिघही देव त्या स्वरूपाला प्राप्त झाले.
आणि ज्यावेळेस आपापल्या पत्नी म्हणजे तिघही देवा घेऊन जावं लागल्या, दोघं पती पत्नी एक कापसाकडे बघतायत. अरे तीनही देव बालक म्हणून आले, आम्हाला आनंद दिला माता पिताचा, आणि आमचं हे तिघही पाळणं सुना करून निघून चालले, असं कसं? पुन्हा ते देव त्यांना आनंद हात जोडू लागले. प्रभू तुम्ही आलात, वरदानाप्रमाणे तुम्ही आम्हाला सुखही दिलं, पण मात्र आता आमची जोडी खाली ती खालीच राहिली. आमच्या वरदानात तुम्ही दिलेल्या वरदानाचा काय उपयोग? म्हणून देवा जाता जाता तुमच्या तिघांचं स्वरूप या ठिकाणी राहावं. कशा स्वरूपामध्ये? बालकाच्या स्वरूपामध्ये तुम्ही या ठिकाणी राहावं, आणि आम्हाला जीवनपर्यंत तक, अंतकाळापर्यंत तक तुम्ही एका बालकाच्या स्वरूपामध्ये आम्हाला माता पितेचं सुख द्यावं, यासाठी मात्र तुम्ही इथेच स्थित व्हा. म्हणून तिघही देवतांनी आपलं प्रत्येकाचं स्वरूप त्या ठिकाणी त्यागलेलं आहे. स्वयं भगवान शिव हे सोम रूपाला म्हणून चंद्रमा म्हणून त्या ठिकाणी प्राप्त झाले. स्वयं भगवान दुर्वासा म्हणून या ठिकाणी शिवजी प्राप्त झाले, आणि स्वयं भगवान दत्तात्रय म्हणून त्या ठिकाणी जन्माला आले. असे तिही देव एकत्रित होऊन स्वयं दत्त भगवान त्या ठिकाणी बालक स्वरूपाला जन्माला आले. बोली श्री दत्त भगवान की जय.